महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। यशवंत कृषी माध्यमिक विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत श्री मंगलनाथ आध्यात्मिक शैक्षणिक व सामाजिक महिला ट्रस्टच्या अध्यक्षा सौ ललिता कुलकर्णी यांच्या वतीने मोहाडी येथील यशवंत कृषी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 5वीच्या गरजू विद्यार्थिनींना मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले। गणवेश मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गुरुपूजनाने झाली। त्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले। कारण गुरु हे आपल्याला फक्त पुस्तक ज्ञान देत नाही, तर आपल्या जीवनात प्रत्येक गोष्ट जी आपल्याला समोर येते त्याच्याकडचं आपण घडू शकतो ते आपल्याला आपले गुरु शिकवत असतात। जे आपण घरून शिकू शकत नाही ते आपण हे शाळेतून शिकू शकतो। आपले टीचर्स आपल्याला पूर्ण वेळ आपल्यासाठी इथे येतात, आपल्याला अनेक गोष्ट शिकवतात आणि आपल्या जीवनामध्ये काही चांगले आहे त्याच्याकडे आपण काही चांगलं करू शकतो आणि आपण वाईट गोष्टीपासून कसं दूर राहू शकतो ते सगळं आपल्याला हे गुरु शिकवत असतात। आता या ठिकाणी बेबिकांनी खूप चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि त्यांनी सांगितलं त्यांचे जे विद्यार्थी होते ते एक खूप चांगल्या पोस्टवर पुण्यामध्ये कोणी लेक्चरर आहे, कोणी टीचर आहे, कोणी ज्युनियर कॉलेजमध्ये कोणी टीचर आहे। त्यांच्या आज त्या मुलांना बघून त्यांना खूप आनंद होतोय आणि गर्व वाटतोय, कारण त्यांनी त्या मुलांमध्ये त्यांचे अनेक वेळ त्यांचे अनेक दिवस त्यांनी त्या मुलाला घडवण्यात या ठिकाणी काढले होते। या कार्यक्रमाला सौ मंगला सुभाष देवरे, अध्यक्षा श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस, सौ अश्विनी देवरे माजी सरपंच बोरीस, सौ धरतीताई देवरे माजी अध्यक्षा जिल्हा परिषद, विद्यालयाचे मुख्याध्यापक PS आहेरराव तसेच माजी विद्यार्थी दिनेश कोठावदे आणि अजय गर्दे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। नमस्कार। परमपूज्य डॉक्टर मंगलनाथ महाराज महिला शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक महिला ट्रस्ट तर्फे आज यशवंत कृषी माध्यमिक विद्यालयामध्ये गरजू आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी व विद्यार्थिनींना गणवेश वाटप करण्यात आला। यशवंत कृषी माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षक शिक्षिकांच्या सहकार्याने, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आला। याचं कारण असं की ज्या शाळेमध्ये मी बोरीसला शिकले, यशवंत कृषी माध्यमिकला सर्व्हिस केली आणि निवृत्त होऊन आज पुण्यामध्ये जरी असले तरी शाळेविषयी एक आपुलकी जिव्हाळा म्हणून ह्या शाळेतील गरीब गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अतिशय आनंद झाला। ह्या कार्यक्रमात आमच्या यशवंत कृषी माध्यमिक बोरीस शाखेच्या जेवढ्या पण शाखा आहेत त्या सतीदेवी ट्रस्टच्या सर्व शाखा आणि शाखेच्या ह्या सतीदेवी ट्रस्टचे विश्वासू सौ मंगलताई, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ धरतीताई, सौ अश्विनी देवरे, ह्या विकास सोसायटीच्या चेअरमन, या सर्वांची भारदस्त उपस्थिती ह्या कार्यक्रमाला लाभली। मी सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थी आणि आमचे ट्रस्टी या सर्वांना धन्यवाद देते। बोरीस संचलित यशवंत कृषी माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगर धुळे या विद्यालयात आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री मंगलनाथ शैक्षणिक सांस्कृतिक संस्था आणि त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ललिताताई कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्या नियोजनानुसार आज गरीब व गरजू विद्यार्थ्यांना 25 गणवेश या समितीच्या माध्यमातून मॅडमांनी आमच्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आलं। या प्रसंगी आमच्या सतीदेवी ट्रस्टच्या ज्येष्ठ विश्वस्ता ताई सौ मंगलाताई सुभाषराव देवरे, त्याच पद्धतीने अश्विनीताई विलासराव देवरे की ज्या सध्या विद्यमान चेअरमन विकास सोसायटी बोरीस, त्याच पद्धतीने सौ धरतीताई निखिलजी देवरे की ज्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या, या
आणि सर्वांच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अतिशय जुन्या गोविंदाने आणि आनंदाने आणि उत्साहाने संपन्न झाला. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.